नमस्कार. 2 फेब्रुवारी 2025ला 2024ची जी प्रिलिम एक्झाम झाली कंबाईनची, MPSC कंबाईन ग्रुप बी ची प्रिलिम, त्याची ए सेटची गणितं पाहूयात आपण. हे गणितं पाहण्यामागं दोन गोष्टी आहेत, दोन उद्देश आहेत. पहिला म्हणजे परीक्षेत पेपरचा वापर कमीत कमी करता, पेनचा वापर कमीत कमी करता, बऱ्याच स्टेप्स मनातल्या मनात करता, कॅल्क्युलेशन मनातल्या मनात करता, पैकीच्या पैकी अटेम्प्ट कसा करता येईल, गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क्स कसे घेता येतील हे पाहायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक गणित ॲज अ स्टोरी, ॲज अ गोष्ट म्हणून सोडवायचे. त्यात प्रत्येक गणितात काहीतरी फॉर्म्युला बसवलाच पाहिजे असं नाही. मी स्वतः वैयक्तिक फक्त गणितात क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये 2 फॉर्म्युले पाठ केलेत. एक डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाईम आणि दुसरा बोट आणि स्ट्रीमचा. तरी देखील मी IBPS PO, RRB PO यांसारख्या परीक्षा क्लिअर केल्या, क्लरिकलच्या परीक्षा क्लिअर केल्या, सरळ सेवेच्या परीक्षा क्लिअर केल्या. तर प्रत्येक गोष्ट गणित म्हणून ॲज अ स्टोरी, प्रत्येक गणित हे ॲज अ स्टोरी, गोष्ट म्हणूनच सोडवल्यामुळे हे शक्य झालं. 2020पासून हार्डली गणिताची कधी तरी रिव्हिजन केली असेल, तरी देखील जवळपास कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी, प्रिलिम, मेन्स एखादा अर्ध चुकतं गणित. आजसुद्धा 20 पैकी 20 गणितं बरोबर आलेत आणि टोटल स्कोअर 67.5 आहे. अभ्यास नसताना सुद्धा ह्यावेळेस पण म्हणजे फक्त गणिताच्या जोरावरती मेरिटमध्ये किंवा प्रिलिम तरी पास होते. तर एक एक गणित पाहूया. 81 नंबरचं गणित आहे. ए पासून काही प्रवाशांसह एक रेल्वेगाडी सुटते. 20 स्थानकावर 50% प्रवासी उतरतात व 25 नवीन चढतात. 30 स्थानकावर रेल्वेगाडीत उपस्थित असलेल्यांपैकी 40% प्रवासी उतरतात व 40 नवीन चढतात. आता रेल्वेगाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे. तर किती प्रवासी स्थानक बी वर उतरले? काय म्हणले, स्थानक ए पासून काही प्रवासी निघाले, बी कडून गेले, बी वरती 50% उतरले. हे जर आपण x मानले असते तर x/2 आलं असतं, x/2 आलं असतं बी वरती. मग ते कॅल्क्युलेशनला परत x/2 म्हणजे अवघड गेलं असतं थोडं, म्हणून हे 2x मानले, आधीच दुप्पट मानले. मग निम्मे उतरले, निम्मे राहिले, म्हणजे 2x मधून निम्मे गेले, x राहिले. 2x भागिले 2 निम्मे म्हणजे 2x चे 50% x राहिले. बी स्थानक 50% प्रवासी उतरतात. हे 2x 50% उतरले, x राहिले व 25 नवीन चढतात. याच्या इथंच 25 नवीन चढले, अधिक 25 बी स्थानकावर. सी स्थानकावर रेल्वेगाडीत उपस्थित असलेल्यांपैकी 40% प्रवासी उतरतात. आता हे बी वरून एवढे गेले सीच्या बाजूने, हे सी इकडं आलं, हे एवढे आले, इथून येतं सी इकडे येताना काय म्हणले, 40% प्रवासी उतरतात व 40 नवीन चढतात. मग सीवर किती राहणार, याच्या 40% उतरले म्हणजे 40% उतरले म्हणजे 60% आतच राहिले शिल्लक. 100रातले 40% रेल्वेतून खाली उतरले म्हणजे 100रातले 60 रेल्वेतच राहिले. आता म्हणजे 60 भागिले 100 हेच कसं लिहिणार आपण, 20 त्रिक 60 आणि 20 पंचे 100, 3/5 फ्रॅक्शनमध्ये. 60% प्रवासी राहिले, 40% उतरले, म्हणून असं लिहिलं 3/5. कशाच्या, बी स्थानकावरच्या x + 25च्या, बरोबर. 40% प्रवासी उतरतात, 40% उतरतात म्हणजे 100रातले 40 गेले, 60 राहिले, 100रातले 60 राहिले म्हणजे 60 भागिले 100. 60 भागिले 100 लिहिण्याऐवजी फ्रॅक्शन लिहिलं 3/5, 20 त्रिक 60 आणि 20 पंचे 100 एवढे राहिले. 40% प्रवासी उतरतात व नवीन 40 चढतात आणि याच्यात नवीन 40 चढतात. आता रेल्वेगाडीत उपस्थित असलेले प्रवाशांची संख्या, ही आता रेल्वेगाडीत उपस्थित असलेले प्रवासी सी वरच्या संख्या स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% आहे. स्थानक ए वर 2x चढले, त्याच्या 40%, त्याच्या 40% म्हणजेच किती, 40/100. 40/100 फ्रॅक्शन कसं लिहिणार आपण, 2/5, 20 दुने 40 आणि 20 पंचे 100. 40/100 म्हणजे मनातल्या मनातच, हे 2/5 इथं मनातल्या मनातच आले पाहिजे. 2/5 ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40%, 2x 40% म्हणजे 2/5 गुणिले 2x, ही संख्या आहे. कोणती संख्या, 3/5 x + 25 अधिक 40 ही संख्या. आता हे इक्वेशन तयार झालं, हे इक्वेशन फक्त सोडवायचं. आता हे एक पद आहे, याला 5 छेद आहे, हे एक पद आहे इथपर्यंत आधीपर्यंत, याला 5 छेद आहे, ह्या पदाला छेद मात्र एकच आहे. हा 5 केला तर खालचे 5 कॅन्सल होतील, म्हणजे याला 5 केला तर याला पण 5 निघून आलो. 40 गुणिले 5 म्हणजे 40 पंचे 200, 5/20 म्हणजे हेच किती झाले, 200 झाले. हा 5 गेला, बरोबर.
2 4x बरोबर 3x अधिक 25 त्रिक 75 अधिक 200. आता हे 3x इकडे आणले वजा केले 4x वजा 3x x इज इक्वल टू 200 प्लस 75 275. पर्याय नंबर 3. आपल्याला काय विचारले काय ते बघा एकदा. तर किती प्रवासी बी स्थानकावर उतरले. बी स्थानकावरती 2 चे निम्मे उतरले होते, x उतरले होते, म्हणजे xचीच किंमत काढायची होती. xची किंमत किती आली 275 बरोबर. पर्याय नंबर 3 275. 82वा प्रश्न पाहू. काय दिलं या प्रश्नामध्ये. सोडवा. 3.49 स्क्वेअर वजा 0.51 स्क्वेअर आणि खाली परत दिले 3.49 आणि 0.51. आपण नजर जरी फिरवली तर हे 3.49 हे सेम दिसतं, हे सेम दिसतंय. म्हणजे प्रत्यक्षात 3.49 म्हणून हे घालवायची गरज नाही. अल्जेब्राचे बेसिक फॉर्म्युला त्याच्यात बसतंय. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे इज इक्वल टू ए प्लस बी आणि ए मायनस बी. आणि खाली काय दिलं ए मायनस बी, म्हणजे ए मायनस बीला ए मायनस बी केला. खाली मग कंसात काय राहिलं ए प्लस बी. आणि ए प्लस बी किती 3.49 प्लस 0.51 हे तोंडीच 3.5 आणि अर्धा 4. पर्याय नंबर 82चं 1 आहे ना माहीत फॉर्म्युला. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी बरोबर आहे. हे 3.49ला ए मानला, 0.51ला बी मानला आणि खाली काय दिलं आहे 3.49ला ए मानला आहे, 0.51ला बी मानलं आहे, म्हणजे ए मायनस बी आलं. आणि खाली काय येणार ए मायनस बी. ए मायनस बीला ए मायनस बी गेला. आपलं उत्तर काय राहणार शिल्लक ए प्लस बी. ए किती मानलं होतं आपण 3.49 आणि बी मानलं होतं 0.51. ही बेरीजसुद्धा तोंडीच आली पाहिजे. 3.49 आणि 49 आणि 51 100 म्हणजे 1 झाला, 3 1 मिळवला 4. किंवा हा 1 इकडे ॲडजस्ट केला आधी, इकडे ॲडजस्ट केल्यामुळे हे 3.5 झाले आणि हे अर्धा झाले, 3.5 आणि अर्धा 4. 4 पर्याय नंबर 1 82चं 1 बरोबर. पुढचा प्रश्न पाहू 83वा. काय म्हणलंय समीरने एकूण 360 रुपयाला काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपयाची सूट मिळाली असली तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकत असता. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले. आता 360चे काही सफरचंद खरेदी केले ठीक आहे, इथपर्यंत काही क्लू भेटत नाही, एक्स मानण्यात लगेच अर्थ नाही. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर 3ची सूट मिळाली तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकत होता. म्हणजे 100 सफरचंद खरेदी केले असले तर तो 25 जास्तीची खरेदी करू शकत होता कधी 3ची सूट मिळाली असते तर. म्हणजे 3 रुपयात तो सफरचंदाचं 25% भाग, आधी एकच सफरचंद खरेदी केला मानलं तर 3 रुपयात तो सफरचंदाचा 25 भाग खरेदी करू शकत होता. 25 भाग 100पैकी 25% बरोबर. 25ची सूट मिळाली, 25ची सूट 25 अधिक सफरचंद खरेदी करू शकत होता. 3 रुपयाची सूट 25 अधिक सफरचंद म्हणजे एक सफरचंद त्याचा भाग हा 100 मानला, हा एकच सफरचंद आहे तर त्या सफरचंदाचा 25% भाग किंवा जे काही सफरचंद असतील तेवढे त्याचे 25% सफरचंद तो किती रुपयात खरेदी करू शकत होता 3 रुपयात. 3 रुपयाची सूट मिळाली असता. म्हणजे ओरिजिनल भाग किती असणार आहे 25 गुणिले 4 आहे, म्हणजे ओरिजिनल भाग 3 गुणिले 4च होणार, 3 चौक 12. आता इथं काय म्हणले बघा 3 रुपयाची सूट मिळाली असती तर, ही 3 रुपयाची सूट मिळाली असती तर, सूट मिळाली तर त्याला ते 12ला पडलं असतं. पण सूट न मिळता कितीला पडणार ते 12 आणि 3 15लाच मिळणार. सूट मिळाली असती तर त्याला ते सफरचंद 12ला मिळाला असता आणि मग उरलेल्या 3 रुपयात तो हे 25% जास्त घेऊ शकत होता. पण आत्ता किती मिळालेत, आत्ता कितीला घेतले त्यांनी 12 आणि 3 15ला. सूट मिळायच्या आधी 15लाच घेतोय तो, सूट मिळाल्यानंतर 12ला घेतोय आणि 12वरती 3 रुपयाची सूट म्हणजे 3 रुपयात 25% भाग जास्त घेत होता. म्हणजे आत्ता जे सफरचंदाची किंमत त्याची 15लाच आहे.
तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले? एकूण कितीचे केले? 360चे आणि 15 रुपयांनी खरेदी केले. 360 भागिले 15, 15 दुने 30, खाली उरले 6, 15 चौक 60, 24. पर्याय नंबर 1, 83चं 1 नंबर. सोपं आहे. फक्त स्टोरी समजून घेता आली पाहिजे. स्टोरी समजली. 25% अधिक सफरचंद खरेदी केले कधी? 3 रुपयाच्या सुट्टीत. तर मूळ भाग किती? 25 चौक 100 म्हणजे 3 चौक 12. 12 भाग 3 रुपयाची सूट मिळाल्यानंतर 12 रुपये किंमत. म्हणजे 3 रुपयाची सूट मिळवायच्या आधी किंमत किती असणार आहे? 12 + 3 15. आणि आधीच विचारले मुळात किती सफरचंद खरेदी केले? 15 रुपयाने 360 भागिले 15 म्हणजे 24 सफरचंद खरेदी केले. पुढचा प्रश्न 85, 84. काय म्हणले आहेत? 150 व 500 या संख्यांमधील किती संख्यांना 11ने भाग जातो? आता परत हे कॅल्क्युलेशनचं स्पीड कसं वाढवायचं त्याच्यावरती प्रश्न आहे. बऱ्याच मेथडने सोडवता येईल. 500तून 150 वजा केले, 350 राहिले, त्याला 11ने भागलं आणि सुरुवातीची एक संख्या म्हणून 1 मिळवला, किंवा मधला फरक 150, 350, त्या 350ला 11ने भाग दिला. पण आयडियल मेथड काय आहे? 150 आणि हे 500. 150 नंतरची पहिली 11ने भाग जाणारी संख्या काढायची आणि 500च्या पूर्वीची पहिली 11ने भाग जाणारी संख्या काढायची आणि त्या संख्येत 11, 11, 11च्या फरकाने भाग बसल. म्हणजे त्याला 11ने भागलं, हा जो फरक येईल 500 नंतर जी पहिली 11ने भाग जाणारी संख्या आहे, 150 नंतर आणि 500च्या आधी जी 11ने भाग जाणारी संख्या आहे, त्यातला जो फरक आहे त्याला भागिले 11ने केलं तर 11 असे आपले नॉट्स मिळतील. 11 नॉट्स आणि पॉईंट भेटायला तो आधीचा 1 मिळवावा लागेल. म्हणजे जो भाग करीन त्याला +1 केला तर आपल्याला ॲक्च्युअल भेटेल. आता याच्यासाठी वेगळं काय 150च्या पुढं भाग जाणारी 11ने पहिली जाणारी संख्या काढण्यासाठी वेगळं काय रॉकेट सायन्स आहे का? नाही. कसं काढायचं? 11चा पाडा म्हणायचा. 11 110 पर्यंत आलो आपण, बरोबर. 11 2 22, 11 3 33, 33 मिळवले तर 143 पर्यंत जाऊ. 11 चौक 44, 44 मिळवले तर 154 पर्यंत गेलो. झालं. 154 ही 150 नंतरची पहिली 11ने भाग जाणारी संख्या. तशीच इकडची पण काढायची. 500च्या पूर्वीची 11ने भाग जाणारी संख्या. ही कशी? 11 110 आले, गुणिले 110, 110, 110, 110 म्हणजे 440. 440 पर्यंत पोचलो. 11 5 55, याच्यात 55 मिळवले. 11 66, 66 मिळवले तर 440 आणि 60 500 आणि 506 होतील, ते 500च्या पुढे जातील. 11 66 मिळवण्यात अर्थाने आखरी 5 55 मिळवले. 5 5 आणि 4 9 4 म्हणजे 495 ही 500च्या अगोदरची संख्या आली, बरोबर. ह्या दोन संख्या मिळाल्या 154 आणि 495. आता 400 यांची वजाबाकी केली. 495 वजा 154. 5 2 4 गेले 1, 9 5 गेले 4, 3, 341 आला. याला 11ने भाग दिला. 11 3 33, खाली उरला 1, 11 1 11, 31. आता 31 काय झालं? 154 पहिली संख्या आहे, ही शेवटची संख्या 495 आहे. 31 हे असे नॉट्स झाले. 31 हा एक भाग, हा दुसरा भाग, हा तिसरा भाग. पण हा सुरुवातीचा 1 मिळवला लागेल ना 154, म्हणून 1 मिळवायचा त्याच्यात. 31 आणि 1 32. 32 म्हणजे 2 नंबरचं पर्याय. 84चं 2 नंबरचं 32. हे फक्त त्याचं थोडं कॅल्क्युलेशनचा भाग आहे. स्पीड कॅल्क्युलेशन कसं करायचं त्याबद्दल पण एक व्हिडिओ बनवू. आणि हे काय अवघड नाही. 11चा पाढा आहे दोन्हीकडं पण. पुढचा प्रश्न 85. काय म्हणलं या प्रश्नामध्ये? जर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न 40,000 रुपये असेल तर त्या कुटुंबाने घरभाडे, किराणा माल, प्रवासावर एकूण किती खर्च केला हे खालील वर्तुळाकृतीचे अवलोकन करून काढा. कुटुंबाचे मासिक उत्पन्न किती? 40,000. आता कशा काढायचे? घरभाडेवरती. घरभाडे इथं दिले, नंतर किराणा माल इथं दिलं आहे, नंतर प्रवास इथं दिलं आहे. मोजा एक टिक केलेलं आहे. 110 आणि हे 90, तोंडी 110 90, 11 9 20 म्हणजे 200 आणि हे 270. हे 270 भाग खर्च केला आहे. कितीच्या? हा पूर्ण कोण किती असतो वर्तुळाचा? 360. नाही आठवलं तिथं तरी आपल्याला काटकोन तर माहिती आहे 90 असतो आणि असे 4 काटकोन आहे म्हणजे 90 चौक 360. प्रत्येक गोष्ट आठवलं असं नाही प्रेशरमध्ये.
360चे 270 भाग खर्च केला आहे, तर एकूण किती उत्पन्न आहे? 40,000. 40,000चा किती भाग खर्च केला? 40,000 गुणिले, लक्षात हे 360 पैकी 270, तर 40,000 पैकी किती म्हणून गुणिले 40,000. बघा 9 त्रिक 27, 9 चौक 36, शून्याला शून्य गेले, 9 त्रिक 27, 9 चौक 36 गुणिले 40,000. हे 10,000 गुणिले 3 म्हणजे 30,000. 30,000 म्हणजे पर्याय नंबर 2. हे एवढं जरी आलं 270 भागिले 360 गुणिले 40,000, इथं समजून जातं. 9 त्रिक 27, 4पैकी 3 भाग घेतला म्हणजे 40,000 पैकी 3 भाग, 4पैकी 3 म्हणजे 40,000 पैकी 3 म्हणजे 30,000. ही स्टेप करायची गरज पण नाही आहे. 85 समजलं. 86 काय म्हणलं आहे गणितात? अने बला एक वस्तू विकली, किती? 10% नफ्याने. बने तीच वस्तू अला 10% तोट्याने विकली, तर यामध्ये काय झाले? अला केली ती खरेदी किंमत याची 100 रुपये समजा, त्याने किती केली? 10% नफ्याने बला विकली. म्हणजे 100 10% नफा म्हणजे 100ची वस्तू त्याने 110ला विकली, बरोबर. 110 ही बची खरेदी किंमत झाली, आणि अला इथं किती रुपये मिळाले? 10 रुपये मिळाले अचा नफा. नंतर काय केलं? बने तीच वस्तू अला 10% तोट्याने विकली. आता 110चे 10% तोटा, 10% तोटा म्हणजे किती? 100ची वस्तू कितीला विकणार? 90ला, बरोबर. 10% तोटा 100ची 90ला, तर त्याची खरेदी किंमत किती? बची 110, तर 110ची वस्तू त्याने कितीला विकते ती काढू आपण. 100ची 90ला म्हणजे 10% तोटा, तर 110ची किती म्हणून गुणिले 110. ह्या शून्याला हा शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला, 11 9 99. याने 110ला खरेदी केली, पण याला कितीला विकली? परत 99ला विकली, बरोबर. तर काय विचारले? या वरामध्ये काय झाले? आता अचा नफा दिला आहे. अचा नफा किती झाला? इथं 10 रुपये झाला, 100 मागे 10, आणि इथं त्याला 100ची परत 99च भेटली, म्हणजे इथं 1 झाला, म्हणजे 10 आणि 1 11. अचा नफा 11 आहे, आणि बला सरळ सरळ 10% तोटा आहे. अचा ना नफा ना तोटा झाला नाही, चुकीचं आहे. अचा 11% नफा झाला, बरोबर. 2 86चा 2 नंबर. पुढचा पर्याय काय? अचा 20% नफा. अचा 20% नफा होणारच नाही. बचा 20% तोटा. बचा सरळ दिलं आहे, बचा फक्त किती टोका आहे? 10% तोटा आहे. सिम्पली मांडायचं होतं फक्त आणि करायचं होतं. ओके. 86 जरा 87 पुढचा प्रश्न पाहू. काय म्हणलंय? एक सेकंद. हम्म 87. 18 मीटर लांब व 12 मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरस आकृती किती फरशा लागतील? 18 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद जागा व्यापण्यासाठी 30 सेंटीमीटर, हे मीटरमध्ये दिले, नंतर सेंटीमीटरमध्ये 30 सेंटीमीटरच्या अशा छोटे छोटे स्क्वेअर बसवलेत. 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरस आकृती किती फरशा लागतील? म्हणजे मोठ्याचा एरिया काढायचा आणि त्याला छोट्याने या चौरसाच्या एरियाने भागायचा, म्हणजे नंबर ऑफ फरशा निघतील आपल्या. मोठ्याचा एरिया किती झाला? 18 मीटर गुणिले 12 मीटर. हे मीटरमध्ये आपल्याला हे खाली शेवटी हे 30 गुणिले 30 हा छोट्या झाला, पण हा सेंटीमीटरमध्ये झाला, हा मीटरमध्ये. मग 100 सेंटीमीटरचा 1 मीटर म्हणजे 1800 सेंटीमीटर गुणिले 1200 सेंटीमीटर भागिले 30 सेंटीमीटर गुणिले 30 सेंटीमीटर. हे झालं उत्तर. मीटर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. परीक्षेच्या प्रश्नामध्ये कधी कधी आठवत नाही 1 मीटर म्हणजे 100 का 1000 का 10. तर आपण कापड घेताना लक्षात घेतोच की 2 मीटर 3 मीटर घेतो, आणि ते किती असतं? ते मोठे जे 100 3 फुटापेक्षा थोडीशी जास्त जी पट्टी असते, 3 फूट म्हणजे 90 सेंटीमीटर, ते 2-3 बसतात. म्हणजे 30 सेंटीमीटर 1 फूट म्हणजे 30 सेंटीमीटर. हे तर माहिती आहे आपल्याला, लहानपणी पट्टी वापरलेली आपण, त्याच्यावरून अंदाज येऊ शकतो. प्रेशरमध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी पण आठवत नाही. आलं लक्षात?
18 मीटर म्हणजे 1800 सेंटीमीटर, 12 मीटर म्हणजे 1200 सेंटीमीटर, यांचा गुणाकार म्हणजे हा पूर्ण आयताचं क्षेत्रफळ झालं, त्याला ह्या छोट्या छोट्या चौरसाच्या क्षेत्रफळाने भागलं. 30 सेंटीमीटर गुणिले 30 सेंटीमीटर म्हणजे किती फरशा बसतील ते निघालं. 0 0 गेले 2 0 बरोबर. 3 त्रिक 9, 9 2 18, 0 0 गुणिले 12, 12 2 24 आणि हे 2 0, 24 3 नंबर, 87चं 3 नंबर. पुढचा प्रश्न 88. काय म्हणलं आहे प्रश्नामध्ये, ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक आगगाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदात ओलांडते, तर प्लॅटफॉर्मची लांबी किती? आपलं एकच फॉर्म्युला अख्खा क्वांटिटी ॲप्टिट्यूडमध्ये पाठ केला, 1 2 केले, बोट स्ट्रीम्स आणि डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम, एवढा एक फॉर्म्युला. आता डिस्टन्समध्ये काय काहीच असतं, कधी पण ती गाडी किती अंतर गेली, तिने जर पोल ओलांडला तर तिची स्वतःची लांबी, प्लॅटफॉर्म ओलांडला तर प्लॅटफॉर्मची लांबी प्लस स्वतःची लांबी. आता इथं प्लॅटफॉर्म ओलांडला आहे म्हणजे प्लॅटफॉर्मची लांबी प्लस स्वतःची लांबी येणार. आता काय म्हणलं आहे, ती स्वतःची लांबी किती आहे, 700 मीटर लांबीची एक गाडी म्हणजे 700 मीटर लांबीची ती स्वतःची गाडी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी दिली नाही म्हणून पी मानली. हे झालं डिस्टन्स तिने कापलेलं. 72 सेकंदात ओलांडते, 80 किलोमीटर वेग आहे, स्पीड किती 80 किलोमीटर. आता 80 किलोमीटर आणि बाकीचं मीटरमध्ये दिलं आहे, सगळं सेकंदात दिलं आहे, हे पर्याय पण मीटरमध्ये म्हणजे 80 किलोमीटर पर ताशी, 80 किलोमीटर म्हणजे 80 किलोमीटर पर आवर. याचं काय केलं पाहिजे आपण, मीटर पर सेकंदात केलं पाहिजे. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर हे तर माहिती आहे. मग 80 किलोमीटर म्हणजे 80,000 मीटर आणि एका तासात 3600 सेकंद येतात म्हणून 3600. म्हणजे लिहितानाच असं लिहायचं, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. नंतर 700 स्वतःची लांबी, प्लॅटफॉर्मची लांबी प्लस इज इक्वल टू 80 किलोमीटर पर आवर आहे म्हणजे 80,000 मीटर गेली ती किती 3600 सेकंदात. 18/5 3 काय ते 318 उलटं पालटं ते कन्फ्यूज होतं. त्याच्यापेक्षा 80 किलोमीटर म्हणजे 80,000 मीटर सरळ सरळ. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आणि तास 1 तास म्हणजे 3600 सेकंद, सर्वांना माहीतच आहे. म्हणजे 80,000 किलोमीटर पर 3600 सेकंदात गेली मीटर. 80,000 मीटर भागिले 3600 सेकंद गुणिले टाईम, टाईम म्हणजे 72 सेकंद. याला लक्षात ही स्टेप. परत एकदा सांगतो, डिस्टन्स इज इक्वल टू काय, 700 मीटर स्वतःची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी, हा डिस्टन्स होणार. जर प्लॅटफॉर्म नसला तर ती स्वतःचीच लांबी आहे तिथं गाडीची, किंवा ती ॲक्च्युअली 2 किलोमीटर गेली 3 किलोमीटर गेली त्यावेळेचं ते डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड. स्पीड किती दिलं 80 किलोमीटर पर आवर, ताशी 80 किलोमीटर म्हणजे 80 किलोमीटर म्हणजे 80,000 मीटर पर 3600 सेकंद. असंच लिहायचं, 18चं कन्फ्युजन ठेवायचं नाही. आणि सेकंद, टाईम म्हणजे टी म्हणजे सेकंद, 72 सेकंद. नंतर कॅल्क्युलेशनचा भाग आहे फक्त पुढचा. 2 0 2 0 गेले, इथं 36च्या दुप्पट 72 म्हणजे इथं 36 गेला, 36 1 36, 36 2 72 आणि किती आले 800 गुणिले 2 1600, 800 गुणिले 2 1600 वजा 700 इज इक्वल टू 900 बरोबर. 88चा 2 नंबर 900. 900 मीटर हा काय उरला, प्लॅटफॉर्मचा उरला. आपल्याला प्लॅटफॉर्मच काढायचा 200. परीक्षेत मी इथपर्यंत केलं आणि 800 गुणिले 2 घाई गडबडीत 1400 वजा 700 केलं. 800 गुणिले 2 1400 केलं आणि 1400 वजा 700 700 आणि 700 पर्याय नव्हता म्हणून परत सोडवलं. 700 पर्याय होतं, मग काहीतरी तिथं चूक झाली म्हणून तो पर्यायच नव्हता येत, मग परत सोडवलं तर आलं ते. ओके. 88 झालं 89. काय म्हणलं आहे गणितात, भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला. उर्वरित काम नीरजने 35 दिवसात पूर्ण केले, तर एकटा नीरज तेच काम किती दिवसात पूर्ण करतो. कोणता फॉर्म्युला पाठ करायचा नाही, स्टोरी म्हणून गणित घ्यायचं, स्टोरी म्हणून सोडवायचं. त्यांनी गणिताची रिव्हिजन न करता सुद्धा आउट ऑफ स्कोर येतो. स्टोरी म्हणून घेतलं, गोष्ट म्हणून भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो. ठीक आहे, 10 दिवस काम केलं त्यांनी, केल्यानंतर भूषण निघून गेला म्हणजे 80 दिवसापैकी 10 दिवस काम केलं, म्हणजे ते काम 8 असलं तर ते एकच काम केले, 7 काम बाकी आहे त्याचं. 8 कामापैकी 7/8 काम बाकी आहे बरोबर आहे. 80 दिवसापैकी 10 दिवस काम केलं म्हणजे 1/8 काम केलं त्याने फक्त, 1/8 काम केलं त्याने फक्त. आणि 7/8
बाकी राहिलं, 1/8 काम केलं व उर्वरित काम नीरजने 35 दिवसात पूर्ण केलं. आता उर्वरित किती काम राहिलं? 7/8. हे नीरजने किती दिवसात केलं? हे काम 35 दिवसात केलं. 35 दिवसात किती काम केलं? 7 काम केलं. म्हणजे एका दिवसात त्यांनी नीरजने किती काम केलं? 35 दिवसात 7 काम केलं. म्हणजे एका दिवसात 7×5 = 35, 5×5 केलं का? 5×5=5 असे उर्वरित काम 35 दिवसात केलं. म्हणजे 7 काम त्याला करायला 35 दिवस लागले. म्हणजे दररोज तो 5 काम करतोय. आणि म्हणजे कामाचा एक काम भूषण 80 दिवसात पूर्ण करतो. 10 दिवस केल्यानंतर भूषण निघून गेला. म्हणजे 7/8 काम उरलं. उर्वरित काम नीरजने 35 दिवसात पूर्ण केलं. 7 काम नीरजने किती दिवसात करून? 35 दिवसात पूर्ण केलं. 7 कामे सॉरी म्हणजे तो दररोज किती काम करतोय? 35 दिवसात दररोज कामाचा 5 भाग पूर्ण करतोय. कसं पण मांडा. म्हणजे हे 7ला तुम्ही 35 बरोबर नेलं तर ह्या 8ला पूर्ण कामाला तो कितीपर्यंत नेणार? हे 7×5 = 35 म्हणजे 8×5 = 40. 40 दिवसात पूर्ण काम होणार. 4 नंबरचा पर्याय. 89चं 4 नंबर. समजलं? 80 दिवसात केलं. 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला. म्हणजे 7/8 काम उरलं. 7/8 काम करायला नीरजला 35 दिवस लागले. 35 दिवस लागले. बरोबर आहे. म्हणजे कामाचा 7 भाग करायला, 8 पैकी 7 भाग करायला 35 दिवस लागले. कामाचा 1 भाग करायला त्याला 5 दिवस लागले. 1 भागाला 5 दिवस, दुसऱ्या भागाला 5 दिवस, तिसऱ्या भागाला 5 दिवस, चौथा, 5वा, 6वा, 7वा असे 5 5 5 5 5 5 5 5 असे 35. दररोज 5 5 5. तर कामाचा अजून 1 भाग उरला आहे ना, तो करायला अजून 5 दिवस लागणार. म्हणजे 35 आणि 5 40 दिवस. पूर्ण स्टोरी बेस गणित, स्टोरी बेस उत्तर काढायचं. समजलं? 89चं 4 नंबर.